अरे किती लागले माझ्या अरे पाठीवर वार झालाय तुझ्या बघितलं विचार बघतोस काय सुन्या काकाला फोन लाव गाडी एवढं तळ हाताच्या जपलंय तुम्हाला लहानपणापासून अजय तुला काय होतंय का नाही काय झालं मला केवढं लागले तुम्हाला काय नाही होत काय नाही होत. आला फोन आला. गुड न्यूज आली गुड न्यूज. सुरजे कार झोपेत न उठवलं. एक खतरनाक न्यूज आहे. हवा आजावर हल्ला झालाय. म्हणजे हवा हल्ला म्हणजे 4 जणांनी तलवारीने वार केले त्याच्यावर. समता गाव इथं जमलाय बघा. काय सांगतोय? कुणी केला हल्ला? कुणी केलं ते माहित नाही, पण समधी उसवर पळून गेली ती पोरं. हत्यार घेऊन आलती 4-5 जण. म्हणजे आपला आजा मेला. हे फौजी येतो असा मरतोय वय. एकटा नाडलाय सगळ्यांना. अहो त्या सगळ्यांकडे तलवारी होत्या. ह्याच्याकडे काय बी नव्हतं तरी बी नाडलाय. हा आता एक वार झालाय पाठीवर तलवारीचा. तरी बरं आणि टायमिंगला शीतळवहिनी आल्या म्हणून, नाहीतर काय खरं नव्हतं. जागेवर मी आला असता बघा. हॅलो हॅलो. अहो भैया काय झालं? आजा वाचला. नशीबही साल्याच्या बाजूने. आता वाचलाय पण परत चल. अहो भैया आता आपण तिथं जायचं म्हणजे? नाही गेलो तर डाऊट खातेल आपल्यावर. झोपेत न उठल्यासारखं वाटतोय का? चल. क्या अरे सुन्या काय म्हणला? येतो म्हणलेत. अरे लवकर ये म्हणून सांगायचं नाहीस वय. म्हणलंय मी तसं लवकर या म्हणून. अरे मामा नको काळजी करू. अरे नाही लय लागलं. काय लय नाही लागलं? किती लागलंय आणि काय चाललंय तुझं? तू जरा शांत राहा, बोलू नकोस. आजा तू गप बस. अरे ये क्या? अरे बघ किसून आलाय का? ए जिजे अगं केलाय फोन सुन्याला, कशाला काळजी करतेस? अरे कशी काळजी करू नको मी. इथं रक्त चाललंय आणि मी काय डोळ्याने बघत बसू आहे ना. अगं काय नाही होत त्याला. सांगितलं ना फौजी येतो. जी जे शांतू हे बघ नाही चाललं मला काय. यार तू बोलू नको, शांत राहा बाबा. नाही काय विक्या, झालं मला. गाडी आली. मामा गाडी आली. चला कर चला कर. जेडे हे धर ग जरा. पुढे गेले रे सगळे पोरा. पुढे होती. पुढे गेले काय विकेनिस्ता धरून बसलं काठी. हा अरे सच्चे तुम्हाला पण काय करता आलं नाही का? आपल्या गावातला पोरगा होता ना. अरे रावले एकटा पोरगा बघून हल्ला चढवलाय. आता ये ना म्हणा आलोय मी. नाडा मला. आजा तुला काय झालं नाही ना? कोण होती काय कळलं का? माहित नाही ना. ह्याच्या पाठीमागं कोण होतं हे कळलं पाहिजे. नाही काय का उभा फडला तर नाव हर्षवर्धन लावणार नाही. कळलं पाहिजे फक्त कोण होतं ती. शीतल कुणाला काय झालं नाही ना? आजाला जास्त लागले, शीतलेलं थोडं लागले. शीतल तुम्हाला कसं काय लागलं? पळापळीत लागले. आप्पा पण शीतल हित कशा काय? काल वायकू आला म्हणून पळत पळत इकडं आलो. त्या गडबडीत गुंडाचा धक्का लागला.
त्यामुळे शीतलला लागले. भैया आपण दवाखान्यात जाऊ. हा आणि पोलीस स्टेशनला पण जाऊया. चला 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 फौजी. पोलिसात तर जाऊ पण त्याच्या आधी आजाला दवाखान्यात नेऊ. हा तिकडे बी जाऊया. चला माझी गाडी. चला चला आजा. नाही नको, सुन्या काकाची गाडी येते. अरे ती येईल तेव्हा येईल. चल माझी गाडी आहे. चल लवकर. तो म्हणला ना नको म्हणून. चला आली गाडी. चल आजा. अजिंक्यच्या मम्मी चप्पल चल. घेऊन येते. काळजी आजा. सावकाश आता आपण धरा. सावकाश. विक्या मागण्या येताना त्याचा एक शर्ट घेऊन ये. हा आवड्या त्याच्या बरोबर चप्पल घाल. आजा. चल लवकर. सावकाश. तेव्हा माझ्या पोराला एवढं लवकर बरं वाटत येत बाबा. काय चला. ज्याने कुणी हे केलंय ना त्याला लई महागात पडल. शीतल, आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम करतो पण तुम्हाला त्याचं कायच नाही. त्या आजीची बाजू घेत होते. काय चुकलंय हो माझं? सांगा ना, काय चुकलंय माझं? तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं हे चुकलंय का? ट्रू आहे हो माझं, मनापासून प्रेम केले. कसं कळत नाही तुम्हाला? हा अहो, तुमच्यासाठी काय काय नाही केलं आम्ही. काय चुकी आहे आमची? सांगा, काय काय चुकी आहे आमची? काय चुकी आहे आमची? भैया सगळी चुकी आपलीच आहे. अजिंक्यचं आणि शीतलचं एकमेकावर किती प्रेम आहे आपल्याला माहिती आहे का नाही? तरी बी आपण त्यांना नाही वेगळं करू शकतो. पण भैया त्यांना शांत डोक्याने वेगळं केलं पाहिजे. आपलीच चुकी आहे ना?